रूप पाहता लोचनी लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ सुख झाले ओ सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साधने सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव तो माधव तो माधव बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बापर घुमा बापर घुमा बापर घुमा देवी वर बापर घुमा बापर घुमा बापर घुमा देवी वर तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम भक्त वत्सल दीनानाथ भक्त वत्सल दीनानाथ भक्त
वत्सल दीनानाथ भक्त वत्सल दीनानाथ तिहे लोके ज्याचे मात तिहे लोके ज्याचे मात तिन्ही लोके त्याचे मात तिन्ही लोके त्याचे मात तिन्ही लोके त्याचे मात तिन्ही लोके त्याचे मात तो हा पुंडलिकासाठी तो हा पुंडलिकासाठी तो हा पुंडलिकासाठी तो हा पुंडलिकासाठी आला उभा बाळवंटे आला उभा बाळवंटे आला उभा वाळवंटी आला उभा वाळवंटी आला उभा वाळवंटी आला उभा वाळवंटी हा गर्भवास धरी गर्भवास धरी हा गर्भवास धरी गर्भवास धरी आंब ऋषीचा कैवारी आंब ऋषीचा कैवारी अंबरीशीचा कैवारे अंबरीशीचा कैवारे अंबरीशीचा कैवारे अंबरीशीचा कैवारे सकळा देवाधिष्ठा सकळा देवाधीशा सकळा देवाधिष्ठा सकळा देवाधीशा एका मंत्राचे कारण 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 तो हा पुंडलिकासाठी तो हा पुंडलिकासाठी तो हा पुंडलिकासाठी तो हा पुंडलिकासाठी आला उभा बाळवंटे आला उभा बाळवंटे आला उभा वाळवंटी आला उभा वाळवंटी आला उभा वाळवंटी आला उभा वाळवंटी तुका म्हणे ध्याने तुका म्हणे ध्यानी तुका म्हणे ध्याने तुका म्हणे ध्यानी ज्याचे धातो शूळ पाने ज्याचे धातो शूळ पाने जासे जातो शूळ पाने जासे जातो शूळ पाने जासे जातो शूळ पाने जातो शूळ पाने तो हा पुंडलिकासाठी तो हा पुंडलिकासाठी तो हा पुंडलिकासाठी आला उभा बाळवंटे आला उभा बाळवंटे आला उभा वाळवंटी आला उभा वाळवंटी आला उभा वाळवंटी आला उभा वाळवंटी विठोबा रखुमाई हर ठोवार ठोवार विठोबा रखुमाई ठोवार ठोवार विठोबा रखुमाई टाळी वाजवा. ठोवार विठोबा रखुमाई ठोवार विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा
वत्सल दीनानाथ भक्त वत्सल दीनानाथ भक्त वत्सला दीनानाथ भक्त वत्सला दीनानाथ तिन्ही लोकी ज्याची मात तिन्ही लोकी ज्याची मात तो हा पुंडलिकासाठी तो हा पुंडलिकासाठी भक्त वत्सल दीनानाथ भक्त वत्सल दीनानाथ तिन्ही लोकी ज्याची मात तिन्ही लोकी ज्याची मात तो हा पुंडलिकासाठी तो हा पुंडलिकासाठी आला उभा बाळवंटी
आला उभा बाळवंटे तुका म्हणे ध्यानी तुका म्हणे ध्यानी ज्यासी ध्यातो शूळपाणी तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन रंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दोषे चरण संतातिया दोषे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार चक्रवादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार चक्रवादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोरेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरिजयोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं नमो नारायण गिरिजे परब्रह्मस्वरूपम् नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपादेवा निवृत्ती उदारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनावने मुक्ताबाई नमो त्रिभुवनावने निवृत्ती उदारा सोपादेवा निवृत्ती उदारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावले मुक्ताय जने भुवनावासी मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावले मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावले नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य थे जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसे सदानम्र माता 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी राजा शोभा जन्मला घडविले स्वराज्य जाने सुखावली प्रजा परश्री माते समान असा होता आमचा राजा थेंब थेंब रक्ताची आठवणे ते आम्हाला कधी विसरणार नाही राजे बंधन तुम्हा करण्याला कधी विसरणार नाही राजे बंधन तुम्हा करण्याला मजरदई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेषात्य धरू विवेकावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
भक्तवत्सल दीनानाथ तेही लोके ज्याची मात तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. ऋग्वेद यजुर्वेद अथर्वेद सामवेद या चारही वेदाचं रहस्य अच्चावत मानवाच्या कल्याणाकरता सरळ सोप्या भाषेत ज्यांनी मांडलं. ज्या श्री तुकोबरायांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायांचा 5 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला भगवान परमात्म्याचं भक्तावर असलेलं प्रेम, भक्तावर असलेली माया, अर्थात देवाचा भक्तवत्सल स्वभाव सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आपल्या पुण्य पावन भूमीमध्ये संपन्न होत असलेला एक दिनी भक्ती महोत्सव सद्गुरु पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, जगद्गुरु तुकोबरायाच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री गंगागिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने एक दिनी भक्ती महोत्सव या ठिकाणी चालू आहे. तर महिन्याच्या एकादशीला ठिकाणी कीर्तन होतं. भगवान श्री मारुती रायचा अत्यंत निष्ठेने सेवा करणारे आपण सर्वच जण आहात. असं ते यशाचं दैवत, कीर्तीची वाट दाखवणं दैवत. तुकोबरायांनी ज्यांना म्हणावं काय भक्तीच्या त्या वाटा, असं ज्या मारुती रायांचा अधिकार आहे त्या मारुती रायांचं पूजन आपण केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. तुम्ही लाख रुपयाचं घड्याळ हातात घाला, पण त्या घड्याळीचे काटे फिरवण्याची ताकद मात्र इथंच का? यश अपयश हे आपापल्या सेवेनं, आपापल्या कर्माने मनुष्याला मिळत असतं. आणि त्या भाग्यतेकरता अत्यंत महत्वाचं चरण म्हणजे मारुती रायांचं चरण. ते संत तीर्थही आहे आणि देव तीर्थही आहे, भगवंताचंही अधिष्ठान आहे आणि संतांचंही अधिष्ठान. अशा पवित्र मारुती रायांच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असलेली ही सेवा आमचे आदरणीय सतीश मामा यांच्या आग्रस्तो या ठिकाणी येण्याचा योग आला. 1 महिन्यापासून मला त्यांनी सांगितलं होतं का महाराज आपली सेवा या ठिकाणी आणि तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आला. या ठिकाणी उपस्थित गायन साथीला हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज, अगदी गोड आवाज महाराजांचा. महाराज करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना साथ संगत करणारे हरिभक्त पारायण वारकुल्ले महाराज, त्यांनाही धन्यवाद. आमचे भागवत महाराज यांच्या या ठिकाणी उपस्थिती आदरणीय वंदनी त्यांची उत्कृष्ट संस्था आहे. विद्यार्थी सुद्धा तयारी आहे, पावल्या पक्वार, अगदी जोरदार टाळ्या त्यांच्या करता वाजा सर. त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो. तुम्हा सर्वांच्या चरणी अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो आणि ही सेवा पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल भक्तवत्सल दीनानाथ तिही लोके ज्याची मात तो हा पुंडलिकासाठी आला उभा